फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंट ऑर्गनायज करपी रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चेन्नईची कंपनी, हे कंपनीचे 2 कोटीची पॉवर बिल वेव करता. आता हे वेव खंयच्यान केला हे जर आमी चौकशी केली तर आमकां मेळ्ळें MOU. हो एक MOU जो सरकारान रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेडा बरोबर सायन केल्लो. हो MOU सायन केल्लो 10 सप्टेंबर 2025. आणि ह्या MOUत कितलीशे क्लॉजीस आसात. त्या क्लॉजिसांत हो इव्हेंट मुरगांव म्हणून आसा, तो मागीर मोपा जालो. आणि तातूंत दोन्ही पार्टी म्हणजे एक सायडीन रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरे सायडीन गोंयचे सरकारा तर्फे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, ह्या दोन्ही पार्टीन ह्या इव्हेंटा खातीर कितें कितें करप हें डिटेल दिल्लें आसा. आतां हातूंत इलेक्ट्रिसिटी बिलाचें कसलेंच मेन्शन ना. हातूंत मेन्शन आसा ऑल ऑपरेशन कॉस्ट्स. आतां ऑल ऑपरेशन कॉस्ट्सा खातीर 6 कोटी रुपया सायन केल्यात. आणि ऑपरेशन कॉस्टा भितर इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे जर थंय लायटी कनेक्शन घेतला किंवा ते DG सेट वापरला, जनरेटर वापरला, हे सगळे ऑपरेशन कॉस्टा येतात. हाचे खातीर 6 कोटी असायन केल्या. आणि ते कोणे फारीक करपाचे तर क्लियर बरयल्लें आसा की RPPL म्हणजे रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड चेन्नईचे कंपनीन हे पयशे फारीक करपाचे. गोंयच्या सरकारा तर्फे ESGन कितें फारीक करपाचें हें इम्पॉर्टंट आहा. कित्याक 36 कोटी 90 लाख रुपया आमचे गोंयचे पब्लीक एक्सचेकराचे पयशे हातूंत बरयल्ले आहा की एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवान खर्च करप. कोणा खातीर? खंयची तरी चेन्नईची कंपनी खातीर, जी कंपनी हांगा येतली, इव्हेंट एक घेतली आनी परती वतली. तांकां 36 कोटी 90 लाख आमचे पयशे दिल्यात ह्या सरकारान. इतलेंच न्हय तर रोड्स एंड मिसेलेनियस वर्क्स हाजे खातीर आनी एक 20 कोटी असायन केल्यात. सो हे 2 कोटीचे प्रकार न्ही. हो प्रकार 36 crores 90 lakhs प्लस 20 crores 56 crores 90 lakhsचो स्कॅम. हो हे 2 कोटी म्हणजे आयला, हे 2 कोटी व चिल्लर. हे फक्त कितें तरी एक मागीर कोणा तरी दिसलें की आनी एक 2 कोटी बोल्सांत उडोवया अशी म्हणून हे मुखार काडिल्लें आसा. तर हातूंत कितें म्हणलां की जेन्ना डिपार्टमेंटान 21 जानेवारी 2026 खंय चीफ सेक्रेटरीची एक मिटींगेक खंय अशें ठरलें की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान ह्या इव्हेंटाचो पॉवर सप्लाय कॉस्ट 50% बेर करप. एग्रीमेंट आसा रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आनी ESG भितर. हातूंत चीफ सेक्रेटरी खंयच्यान आयलो? 10 सप्टेंबर 2025 एग्रीमेंट सायन जाता. जानेवारी 21, 2026 चीफ सेक्रेटरी बरोबर मिटींग जाता आनी तातूंत आनी कितें तरी एक क्लॉज घालतात, जो क्लॉज ओरिजिनल एग्रीमेंटान ना. कोणे अधिकार दिलो हांकां हे मॉडिफाय करपाक? लोकांक सांगलें आनी गोंयच्या लोकांक पुस्तार गोंयच्या लोकांनी जे 57 कोटी रुपयांनी मोडले आनी एक 2 कोटी अशेंच मोडया म्हूण ठरयलें. आनी कोणे चीफ सेक्रेटरी कशें ठरयलें? आनी हे मिटींगेक आनी कितें कितें तांकां जर कन्सेशन्स दिल्यात, कित्याक आमकां कळ्ळां की एक 2 कोटी पॉवर बिलाचें कन्सेशन दिलां, आनी कितें कन्सेशन्स दिल्या, आनी कितली कोटी तांकां दिल्या, हे सरकारान मातशें क्लॅरिफाय करचें. आमची मागणी आसा की हो जो हे जे एग्रीमेंट आसा आनी हाजे मागीर जे कितें जालां पॉवर बील वेव करपाचें, तर हाजेर सरकारान स्टेट गव्हर्मेंटान इमिजिएटली व्हाईट पेपर हाजेर पब्लीश करचो. कित्याक हो स्कॅम फक्त 2 कोटीचो न्ही, हो 57 कोटीचो स्कॅम. आनी हातूंत अशें म्हणलां की 120 कोटी खंय RPPLान मोडपाचे. आतां खरेंच ताणें 120 कोटी मोडल्या काय ना हें कोण सांगतलो? सरकारान हाजेरय क्लॅरिटी दिवपाक जाय. ताजे भायर तातूंत अशेंय आसा की जे रेव्हेन्यू येतले इव्हेंटांतल्यान, ते रेव्हेन्यूतले 30% रेव्हेन्यू सरकाराक येवपाक जाय. आनी हो सरकाराक रेव्हेन्यू शेअर एज कॉन्टेम्प्लेटेड शॅल बी पेड विदीन 1 month आफ्टर द इव्हेंट. 15 फेब्रुवारीक इव्हेंट जालो, 15 मार्च पर्यंत जो रेव्हेन्यू आयलो ह्या इव्हेंटाचो तो सरकाराक येवपाक जाय आशिल्लो. तो आयला काय ना, कितले रेव्हेन्यू जनरेट जालो, कितले रेव्हेन्यू आमकां सरकाराक आयलो, हेंय गव्हर्मेंटान क्लियर करपाक जाय. कित्याक ऑनलायन जर वचून पळयलें जाल्यार हे इव्हेंटा खातीर टिकेटी आशिल्ल्यो, ऑनलायन बुकींग चालू आशिल्लें. एक दिसाचो पास 1299 रुपीज वॉज द लोएस्ट, रायट अप टू प्लॅटिनम पॅडॉक विकेंड पास 19,999 रुपीज. हांगा पर्यंत अश्यो 1 2 3 4 5 6 7 8 कॅटेगरी आशिल्ल्यो टिकेटीच्यो. आतां ह्यो टिकेटी आदी तातूंत आसा की VIP लाउंज अँड गोल्ड लाउंज इज सोल्ड आउट अशेंय त्या वेबसायटीचेर आशिल्लें. केन्ना? हे 10 फेब्रुवारी 2026. जाल्यार हे पयशे गेले खंय? पयशे त्या कंपनीन कलेक्ट केले कितले, आमच्या सरकाराक दिले कितले, हेय क्लॅरिटी सरकारान दिवपाक जाय. सो आमची मागणी आसा की 10 दीस भितर चीफ मिनिस्टरान जबाबदारी घेवन हो व्हाईट पेपर पब्लीश करपाक जाय गोंयच्या लोकां खातीर. आनी हो जर 10 दीस भितर जर सरकारान जर व्हाईट पेपर पब्लीश केलो ना जाल्यार आमी विजिलन्साक कंप्लेन करतले आनी आमी ही केस हो इशू मुखार घेवन वतले. कित्याक हो 2 कोटीचो स्कॅम न्ही, हो 57 कोटीचो स्कॅम अशें आमची एलिगेशन आसा. एनी क्वेश्चन्स? दिलीप बाब, तुम्ही म्हणलं 10 दिवसाचा टाइम सरकाराक दिला कंप्लेन करपाक, व्हाईट पेपर पब्लीश करपाक.
आणि ताजे उपरांत तुम्ही कंप्लेन केले ना जाल्यार कंप्लेन करता. आता पयलीं कित्याक करिना तुम्ही कंप्लेन? कित्याक आमकां सरकारा कडल्यान हे क्लॅरिटी जाय. आमी सरकाराक एक चान्स दितात की बाबा तुम्ही कितें आसा तें सांगात. कित्याक आमचे कडेन एग्रीमेंट आसा, आमचे कडेन वेबसायटी डिटेल्स आसा, आमचे कडेन टिकेटीचे रेट्स आसा. आमकां कळपा जाय की बाबा हो सरकार आनी कितें केलां काय ना. हांकां आमी टायम दिता 10 दीस. करूं दी 10 दिसान व्हायट पेपर, आनी व्हायट पेपर जर केलो ना पब्लीश, गोंयच्या लोकांक जर कळ्ळें ना, दीस इज फॉर आमचे खातीर न्ही, हे गोंयच्या लोकांक कळपा जाय की हो सरकार हो स्कॅमड हे सरकार. खंयचोय कितेंय तुमी काडा हे सरकारान केलें तो स्कॅम आसा. सो हो स्कॅम जो आसा तो सरकारान आपूण जावन सांगचो लोकांक कितें स्कॅम तो, ही आमची इच्छा. दोन कितले म्हणले पयले दोन कितें वेवरा कितले कितें म्हणले? 2 कोटी पॉवर बिल वेव केले म्हणून एक रिपोर्ट आयला. ते रिपोर्टांतल्यान आमी जेन्ना स्टडी करपाक गेले जाल्यार टोटल पळयल्या हे इव्हेंटाक आमच्या सरकारान 56 crores 90 lakhs दिल्यात, असायन केल्यात. कित्या खातीर? हा कित्या खातीर? हातूंत पळय बरयल्लें आसा, हातूंत सारकें क्लियर बरयल्लें आसा. इट इज ऑल दॅट फिजिबिलिटी स्टडी, लायसन्स एंड ऑपरेशन्स फी. म्हणजे हे सगळे 36 crores 90 lakhs जे आसा ते खर्च कोण करतले? ते करतले. हातूंत इतलें बरयल्लें आसा की एजन्सीज ते अपॉयंट करतले. टेंडर बी कितें मागोवपा आसतलें ते मागयतले कोण? आरपीपीएल. आणि फक्त ते सरकाराक सांगतले की इतले पयशे जाले म्हणून, आनी सरकारान ते पयशे फारीक करप अप टू 36 crores 90 lakhs. आणि चड जालें जाल्यार सरकारान चड फारीक करप. आनी त्या भायर हे इव्हेंटा खातीर जे रस्ते करपाचे आहा, रस्त्याची विकसीत गरज आहा, ताचे खातीर आनी 20 कोटी सरकारान खर्च करपाक मान्य केला. हे 56 कोटी 90 लाख सरकारान कित्याक मान्य केल्ले खर्च करपाक, हे आमकां जाय. गव्हर्नमेंटाक कितें रेव्हेन्यू आयलो तेजो कांयच ना न्ही? तेच आमी विचारतात की रेव्हेन्यू शेअरिंगाचे हे एग्रीमेंटाक क्लॉज आसा की 30% रेव्हेन्यू त्या कंपनीन कलेक्ट करप. रेव्हेन्यू ज्यो टिकेटी तांणी ऑनलायन पब्लीक हे केल्या, एडवर्टायज केल्या, आनी ताचे पयशे मागीर सरकाराक विथीन 1 month दिवपाचे. 15 फेब्रुवारीक इव्हेंट जालो, सो 15 मार्च पर्यंत ते पयशे येवपा जाय आशिल्ले. आम्ही पळयता की सरकारचे आसा आनी पॉवर डिपार्टमेंट आसा जेन्ना कॉमन मॅन बील भरिना तेन्ना ते लायटीचे बील कट करपाचे नोटीस दिता. रुलार ते कट केला म्हणटा की इल्ले आसा ते. असले आसतना खंय तरी अशे प्रायव्हेट ऑर्गनायझर 2 कोटीचे वेव ऑफ करप कितपत बरें कशें दिसता? आमी तेच खातीर म्हणटा की एक म्हणल्यार 57 कोटीचो स्कॅम. दुसरें म्हळ्यार जे 2 कोटी पॉवर वेवर केला तो पॉवर बिल वेवर हे एग्रीमेंटाक खंयच ना. हे एग्रीमेंटाक इलेक्ट्रिसिटी बिल हे मेन्शनच ना. अशें मेन्शन नासतना सडनली चीफ सेक्रेटरी एक मिटींग घेता. ते मिटींगेक ठरयता की जो पॉवराक कॉस्ट येतलो तो 50% शेअर करप म्हणून. आणि हे सगळें जातकीर काल पयर कॅबिनेट ठरयता की त्या 50% जे ताणी दिवपाक आशिल्ले तेय वेव केले. आज सामान्य मनशान जर वचून सांगले आपले 2 रुपये बिल कमी कर म्हणून कोण करता तुमी? हांगा 2 कोटी सरळ वेव केले. तर हे 2 कोटी कोणाची पॉल्सां गेल्या इज मोर इम्पॉर्टंट. पॉवर मिनिस्टर हितून ताजी सहमती आसा ह्या वेवराक करपाक? चीफ मिनिस्टरान येवपा जाय न्ही. चीफ मिनिस्टरान